आत्या, तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करताय। या सगळ्या प्रकरणात माझी काय चूक आहे? प्लीज तुम्ही मला चुकीचं समजू नका। तेव्हा जर सत्यजितच्या मनाचा विचार न करता तुला घराबाहेर काढली असती ना तर बरं झालं असतं। वेडीच होते मी तेव्हा। शरीराचा एखादा अवयव सडला ना तर तो लगेच काढून टाकायचा असतो, नाहीतर तो संपूर्ण शरीर नासवतो। ही चूक मी पुन्हा नाही करणार। आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो। आत्ताच्या आत्ता चालते हो या घरातून। अगं बहिणी, नुसती बोलतीस काय? त्यानं हिच्यावर काय बी परिणाम होणार नाही। हिला ना हाताला धरून बाहेर काढायला हवी। मग बघ आपोआपच संकट कसं बाहेर जात ते। आता नुसतं घरच गिळलंय ना, अगं सत्यजीचा जीव घ्यायला कमी करणार नाही ही बया। चल चल आई, आई तुम्ही चल तू। आई, प्लीज प्लीज माझं म्हणणं तरी ऐकून घ्या। आई, चल आई, आई ऐकून आई. नाहीये मला तू। आई, माझ्या सत्यजीतच्या आयुष्यावर तुझी काळी सावली सुद्धा पडायला नकोय। चालते हो इथून। आई, एक शब्द बोलू नकोस। चला वंश। आत्या, आत्या प्लीज प्लीज तुम्ही तरी आईना सांगा मला। गप गप आहे, जा की गप। वहिनी जे काही बोलली ते ऐकून मन भरलं नाही बाई तुझं? आत्या, आत्या प्लीज तुम्ही असं नका हो बोलू। निदान तुम्ही तरी मला थोडं समजून घ्या। मी समजून काय होणार आहे? आणि माझ्या हातात आहे बाई तुला घरात घ्यायचं? आणि माझ्या हातात असतं ना तर मी तुला घरात घेतलं असतं असं वाटतं बाई तुला? अगं ती वहिनी म्हणून तिने तुला इतके दिवस सहन केलं। मी जर तिच्या ठिकाणी असते ना तर तुला कवाच घराच्या बाहेर काढली असती। लक्षणे कुठलं? आई, आई, आई प्लीज दार उघडा ना। आई प्लीज प्लीज दार उघडा। आई प्लीज प्लीज दार उघडा। आई, या सॉरी हा, नाही म्हणजे गौरांग खूपच बोलला तुला। मलाच इतकं वाईट वाटलं ना। नेत्रा प्लीज, हे बघ माझा अजिबात वाद घालायचा मूड नाही आता। जा इकडे। छे 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 छे, असं कसं? दिस इज नॉट फेअर हा प्रिया। अगं मी केवढ्या अपेक्षा घेऊन आले होते तुझ्याकडे आणि तू म्हणजे डायरेक्ट शेवटचं वाक्य बोलून मोकळी झालीस। आता मधली सगळी वाक्य कोण बोलणार सांग बरं? नेत्रा बास। कळतंय मला प्रिया, कळतंय मला,
हे घर सोडून जायचंय म्हणून खूप त्रास होतोय ना तुला, पण जाऊ दे ना अगं. जे कधीच आपलं नव्हतं त्याच्याबद्दल कशाला त्रास करून घ्यायचा. नेत्रा, बास झालं. आता यापुढे एक शब्दही बोलू नकोस तू. प्रिया, नाही एवढा त्रागा करून घ्यायचा. एकदा मान्य केलं ना की आपण रस्त्यावर आलोय की मग नाही त्रास होणार तुला. तू काय बाई आहेस की कोण आहेस ग? तुला या घराबद्दल काही प्रेम, काही माया, काही नाही? अगं, एखादं कुत्र्याचं पिल्लू जरी एखाद्या घरात राहिलं ना 4 दिवस, तरी त्या घराबद्दल, त्या माणसांबद्दल प्रेम वाटतं त्याला. आणि तू? अच्छा, म्हणून तुला या घराबद्दल एवढी प्रेम, माया, आपुलकी वाटते का? हे असं सगळं बोलताना लाज नाही वाटत तुला? बाप रे, केवढ्या मोठ्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार आहे माहितीये मी तुला. प्रिया, तुझ्यासारख्या बाईच्या तोंडून लाज हा शब्द बाहेर पडलाय आज. लाज. क्या बात आहे. नेत्रा, यु नो व्हॉट, तुझ्यासारखी क्रूर बाई मी आजपर्यंत नाही पाहिली कधी. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट प्रिया. अगं, मी आहेच नीच, पण तुझं काय, तूही काही फार वेगळी नाहीयेस माझ्याहून. मी तर माझ्या खाल्ल्या घराचे वासे मोजते, पण तू दुसऱ्याचंही सर्वस्व ओरबाडून घ्यायला निघालीस. कुठे फेडशील, कुठे फेडशील ही सगळी पाप प्रिया? नेत्रा, इनफ. आज माझी मनस्थिती नाहीये म्हणून मी ऐकून घेते सगळं, पण आता बास. जा इकडनं. आवाज मलाही चढवता येतो, आणि मी आवाज चढवला ना तर या घरात राहणं मुश्किल होऊन जाईल तुला. तुझी दया आली म्हणून आले होते ग इथे. आता दुःखात असेल बिचारी प्रिया, जाऊन सांत्वन करावं तिचं. घ्या, ज्या कामासाठी आले होते ते कामच विसरले. अगं, तुला एक आनंदाची बातमी द्यायला आले होते. फायनली, म्हणजे फायनली आपल्या सासूबाईंनी, सॉरी, माझ्या सासूबाईंनी मंजिरीला घराबाहेर काढली. सो सेलिब्रेट, आनंद साजरा कर आता. हा, फक्त तुझा आनंद तुला या घरात नाही साजरा करता येणार. बट स्टिल, डोंट वरी, बी हॅपी. दी, काय चाललंय काय? हे सगळं तू का सहन करतेस? त्यांनी तुझा हात धरून तुला घराबाहेर काढलं आणि तू कसलाही विरोध न करता घराबाहेर पडलीस. दी, मला एक गोष्ट कळत नाहीये, तू हे सगळं का निमूटपणे सहन करतेस? त्यांनी असं करायला नको होतं. हे बघ, जेवढी चूक तुझ्या सासूची आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त चूक तुझी आहे दी. मी काय करणार होते मधुरा? या सगळ्याचा विचार करणं आता सोडून दे दी. नाही मधुरा, तुला नाही कळत आहे. तुला नाही कळत आहे तिथली परिस्थिती. बरं, ठीक आहे, मला नाही कळत आहे असं जर तुला वाटत असेल तर वाटू दे, पण मला एवढं मात्र नक्की कळतं दी की त्यांनी तुझा हात धरून तुला असं घराबाहेर काढायला नको होतं. का? ते घर तुझंही आहे, तुझाही तेवढाच हक्क आहे त्या घरावर. हक्क मागून नाही मिळत बाळा. वहिनी, पण म्हणून हक्क नाकारणं, सगळं निमूटपणे ऐकून घेणं हेही बरोबर नाहीये ना. भाऊजी, तुम्हाला माहितीये ना तिकडे. ते काही असू दे वहिनी, तुम्ही माझ्यासोबत चला, मी मावशीशी बोलतो. अहो, काही झालं तरी मावशीला माझ्या बोलण्याचा तर विचार करावा लागेलच ना. नाही भाऊजी, एकतर आधीच माझ्यामुळे तुमचा खूप अपमान झालाय त्या घरात. आता आणखी नको. नाही, बरोबर आहे विहंगी, आपण तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. दी, तू चल, आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जातोय. आपण पोलीस स्टेशनला? मधुरा, अगं काय बोलतेस तू? तुला कळतंय का? का? त्यांना कळू देत, त्यांना कळू देत की ते तुझा असा छळ नाही करू शकत.
आपल्याच माणसांविरुद्ध कायद्याची ढाल वापरणं हा या एवढं दुर्दैवी दुसरं काहीच नाही मधुरा. मग काय तू अशीच बसून राहणारस का शांत? आईंनी मला घराबाहेर काढलं याचं दुःख नाहीये मला. काय आहे ना की घरावर एवढं मोठं संकट कोसळलंय त्यामुळे आईंची मनस्थिती अशी झाली होती. पण याही पेक्षा मला ते घर वाचणं जास्त महत्वाचं वाटतं. घरातली माणसंच जर घरातल्या सुनेला असं वागवत असतील तर त्या चार भिंतींना तरी काय अर्थ आहे दी? ते घर केव्हाच कोसळलंय दी. नाही, उलट ते घर कोसळू न देणं हे त्या घरची सून म्हणून माझं कर्तव्य आहे. ती माझी माणसं आहेत ग मधुरा. ते माझं घर आहे. आणि याही पेक्षा जास्त मला यांची खूप जास्त काळजी वाटते अगं. वहिनी आपण आधी घरी जाऊया. नाही भाऊजी नको. आता जोपर्यंत त्या घरावरचं संकट टळत नाही ना तोपर्यंत तुम्ही माझी बाजू घेऊन कुणाशी वाद घालू नका प्लीज. मी हात जोडते तुमच्याकडे. खूप थकलायस का रे? हरलोय, पार हरलोय आज मी आई. आपलं हे घर, सगळं वैभव, सगळा मान, सगळं गेलं हातून. काहीच नाही वाचवू शकलो मी. मी तुझा खूप खूप मोठा अपराधी आहे आई. सत्या, हे बघ, असे प्रसंग आयुष्यात येतातच आणि यापूर्वीही तू अशा प्रसंगांना सामोरा गेलेला आहेस. हाही काळचा आहे. असे किती कठीण प्रसंग किती वेळा झेलत राहायचे आपण आई. आपणच का? हे बघ, असा विचार करायचा नाही आता. अजिबात करायचा नाही. आता मागचं सगळं पुसून टाकून पुन्हा नव्याने सुरुवात करायची. आणि तू कसली काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या सोबत. पुन्हा आपण जिथून सुरुवात केली होती त्या जागेवर जाऊया. माझी खात्री, तू यशस्वी होशील. हे सगळं वैभव पुन्हा उभं करशील. माझा विश्वास आहे माझ्या सत्यचितवर, माझ्या संस्कारांवर. आणि हे बघ, तू कुणाचाही कसलाही अपराध केलेला नाहीस. तेव्हा ही गोष्ट मनातून काढून टाकायची. होय, मी खूप कष्ट करेन. गरज पडली तर पुन्हा आधीसारखी लोकांची उजी वाहेन. पण तुला सुखात ठेवेन. आता जे गमावलंय त्याच्या दुप्पट वैभव कमावून दाखवेन मी आई. हो, माझी खात्री. तुझ्या हातून जे काही होईल ना ते चांगलंच होईल. आणि आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे ना आपल्याला. तुझ्यासाठी मी एक चांगली गोष्ट केली आहे.
मी मंजिरीला या घरातून हाकलून दिलाय. आता तिचा तुझ्या आयुष्याशी आणि या घराशी कुठलाही संबंध राहणार नाही. आई तू काय केलंस हे? सत्या, आई चल सत्या, चल बाहेर. सत्याचे बाहेरचे वाढवून ठेवलंय ना, त्याला मी तुझ्याशिवाय नाही तोड देऊ शकणार. या सत्यजित साहेब या. बरं झालं तुम्ही आलात, कारण तुम्हाला निरोप पाठवायचा की तुम्ही बाहेर या म्हणून बरं दिसत नाही ना. आणि हो, लिलाव संपेपर्यंत थांबलात तर बरं होईल. तसाही आता उशीर झालेलाच आहे, त्यामुळे लिलावाला सुरुवात करायला हरकत नाही. तर या घराचं स्वप्न बघणाऱ्या सद्ग्रहस्थो, तुमचं स्वप्न आता लांब राहिलेलं नाही. बोली लावा आणि आपलं स्वप्न साकार करा. आणि हो, हे घर सत्यजित मुधोळकर साहेबांचं आहे, हे भान ठेवा. लावा, बोली लावा. 1.5 कोटीपासून सुरुवात करूया. बोला. 1,70,00,000. 2 कोटी. 3 कोटी. अहो, मुधोळकरांनी मेहनतीने हे घर उभं केलंय, त्याची एवढी कमी किंमत? बोला, बोली लावा, थांबू नका. 5 करोड. अरे बोला बोला, 5 कोटीमध्ये घर हातातून निघून जाईल. बोला, अरे वाढवा किंमत. म्हणजे सत्यजित मुधोळकरांची किंमत ठरली म्हणायची. पाच करोड 1, 5 करोड 2, 6 कोटी. वा, बघा, यांना घराची किंमत माहिती आहे. बोला, बोली लावा, नाही तर घर हातचं निघून जाईल. बोला. तुम्ही बोला, बोली वाढवा. वाढवा, अरे घर हातातून निघून जाईल. बोला. 6.5 करोड. शाबास, बोला, अजून बोला. अरे वाढवा मित्रांनो, बोली वाढवा. 8 कोटी. वा, वाढवा, बोली वाढवा. शांत बसू नका. बोला, घर हातातून निघून जाईल. वाढवा बोली.
8,01,00,000, 8,02,00,000, 8,03,00,000. साहेब आपला परिचय. पृथ्वीराज सरनाईक. तर 8 कोटी रुपयांमध्ये या घराची मालकी पृथ्वीराज सरनाईक साहेबांकडे जाते असं मी जाहीर करतो.